त्याच्याबरोबर नीचे से ऊपर तक हमारी पहुंच है असं वीके सिंग आम्हाला सांगतोय, म्हणजे आमच्या माणसाला सांगतोय नीचे से ऊपर तक. आता ऊपर तक म्हणजे मंत्र्यापर्यंत का हा मोठा प्रश्न आहे, नीचे से म्हणजे कुठून हे आपल्याला बघावं लागेल. कोई भी कुछ भी बिघाड नहीं सकता, म्हणजे आमचं कुणीच काय बिघडू शकत नाही. महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता गेला आहे, अजितदादा त्याच्यामध्ये वारलेले आहेत, ते आपल्यात नाही आहेत. आणि मग अजित काका तिथं नसताना, अजितदादा आपले तिथं नसताना त्यांचा ॲक्सिडेंट तिथं झाला आणि हा म्हणतोय की म्हणजे आमचं कुणी काय बिघडू शकत नाही. त्यानंतर अभी भी हमारे प्लेन उड़ रहे हैं, सरकार भी हमारे प्लेन यूज कर रही है, तो आपको क्या दिक्कत है. म्हणजे VSRचे विमान अजून सुद्धा उडत आहेत, सरकार ते विमान त्या ठिकाणी वापरते. काही प्रमाणात महाराष्ट्रातले मोठे मोठे नेते ज्याच्यामध्ये ज्यांचा ॲक्सिडेंट झाला त्यांचे नातेवाईक सुद्धा VSRचं विमान वापरतायत. तर रोहित पवारला त्यात काय पडलेलं आहे असं वीके सिंगने तिथं मला सांगितलेलं आहे. मग मला नाही, माझ्याशी नाही बोलला, तो माझ्या लोकांशी बोलला. हे झालं, हे सगळे पुरावे आहेत. आता मी होम मंत्रालयाला म्हणतो, तुमच्याकडे जर व्हॉट्सॲप हॅकिंग आणि व्हॉट्सॲप रेकॉर्डिंग काढण्याची जर तुमच्याकडे यंत्रणा असेल तर काढा. काल काय बोलला ते तुम्ही बघा, पण फक्त एवढंच काढू नका. वीके सिंग 28 जानेवारीच्या आधी 6 महिने कोणाकोणाशी बोलत होता आणि काय काय बोलत होता, व्हॉट्सॲपपासून इतर सगळ्या गोष्टींवर हे तुम्ही काढा. आणि 28 तारखेपासून आजपर्यंत तेली कोणाला तो भेटला हे सुद्धा तिथं बघा. महाराष्ट्र सदनला तो गेला होता का नव्हता, आणि गेला असेल तर कोणाला भेटला हे सुद्धा तुम्हाला जर काढता आलं गेल्या 5-6 दिवसामध्ये, हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काढलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे.